नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा तुमच्या आपल्या आवडत्या महाडीबीटी स्कॉलरशिप या यूट्यूब चॅनलमध्ये. तर जर तुम्ही पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेला जर अप्लाय करत असाल तर तुमच्या सर्वांसाठी एक आनंदाची बातमी आजच्या व्हिडिओमधून घेऊन आलेलो आहे. जे तुम्हाला आत्तापर्यंत पंजाबराव देशमुख स्कॉलरशिपचे पैसे मिळत होते तर ते अकॅडमिक इयर 2023-24 पासून हे डबल पैसे तुम्हाला मिळणार आहेत. तर आता कोणत्या शहरातील मुलांना किती स्कॉलरशिप मिळणार आहे, कशा पद्धतीने ते वाढलेलं आहे आणि ते पैसे कधीपर्यंत येतील हे तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमधून सांगणार आहे. त्यामुळेच नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि अजूनसुद्धा जर तुम्ही आपल्या महाडीबीटी स्कॉलरशिप या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. कारण का महाडीबीटी स्कॉलरशिप असेल किंवा महाराष्ट्रामधील इतर प्रायव्हेट स्कॉलरशिप असतील तर त्याबद्दलचं संपूर्ण गायडन्स तुम्हाला आपल्या चॅनलच्या मार्फत मिळत असते. जर तुम्ही अजूनसुद्धा आपला जर टेलिग्राम व्हॉट्सअपचा ग्रुप जो जॉईन केला नसेल तर अशा सर्व लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील, तर ते ग्रुपसुद्धा नक्कीच तुम्ही जॉईन करू शकता. तर चला आपण आजच्या व्हिडिओला चालू करूयात. तर तुमच्या सर्वांची आवडती स्कॉलरशिप ती म्हणजे डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना. तर अकॅडमिक इयर 2023-24च्या अगोदर तुम्हाला सर्वांना जे विद्यार्थी पुणे मुंबई या महानगरपालिकेमध्ये राहत होते किंवा नागपूर असेल तर अशा विद्यार्थ्यांना 30,000 रुपये वर्षाला ही स्कॉलरशिप मिळत होती. आणि जे बाकीचे नगरपालिका वगैरे असतील तर त्यांना 20,000 रुपये अशाप्रमाणे ही स्कॉलरशिप आत्तापर्यंत मिळत होती. परंतु या वर्षीपासून म्हणजेच अकॅडमिक इयर 2023-24 पासून या रकमेमध्ये वाढ केलेली आहे. तर दिनांक 5 जानेवारी 2024 रोजी महाराष्ट्र गव्हर्नमेंटने एक नवीन GR काढलेला आहे. तर त्या GRमध्ये तुम्हाला आता किती स्कॉलरशिप मिळणार आहे हे त्यामध्ये मेन्शन आहे. तर सुरुवातीला आपण पाहूयात की डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेअंतर्गत प्रदान करण्यात येणाऱ्या भत्त्याच्या रकमेत वाढ करण्याबाबत हा GR निघालेला आहे. तर मागच्या आठवड्यामध्येच मी एक व्हिडिओ टाकला होता की OBC कॅटेगरीकरता एक नवीन स्कॉलरशिप आलेली आहे, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्कॉलरशिप म्हणून. तर त्या स्कॉलरशिपप्रमाणेच आणि बाकीचे जे स्कॉलरशिप असतील स्वधार योजना याच्यामार्फत जे विद्यार्थ्यांना 60,000 रुपये मिळत होते तेच आता ओपन कॅटेगरीचे विद्यार्थ्यांना म्हणजे पंजाबराव देशमुख स्कॉलरशिपला सुद्धा आता ते अवेलेबल असणार आहेत. तर तुम्हाला एकदम शॉर्टमध्ये सांगतो की कोणत्या विद्यार्थ्यांना किती पैसे मिळणार आहेत. तर ज्या विद्यार्थ्यांचे ॲडमिशन हे कॅप राऊंड म्हणजे सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस कॅप थ्रू या कोट्यातून तुमचं जर ॲडमिशन झालेलं असेल आणि जर तुम्हाला तुमचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 8 लाखापेक्षा कमी आहे, 8 लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे, तर अशा सर्व विद्यार्थ्यांना पंजाबराव देशमुख स्कॉलरशिप दिली जाते. तर आता तुम्हाला पहिल्यांदा आपण पाहूयात मुंबई शहर, मुंबई उपनगर, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर या शहरात जर तुम्ही उच्च शिक्षण घेत असाल तर तुम्हाला भोजन भत्ता 32,000 रुपये, निवास भत्ता 20,000 रुपये, निर्वाह भत्ता 8,000 रुपये अशी एकूण 60,000 रुपये स्कॉलरशिप मिळणार आहे. त्यामुळे जर तुम्ही यावर्षी स्कॉलरशिपचा फॉर्म भरला असेल तर तुम्हाला हे पैसे मिळतील. आणि जर तुम्ही आत्तापर्यंत भरला नसेल किंवा तुमच्या मित्रांनी भरला नसेल तर नक्कीच त्या विद्यार्थ्याला सांगा, तुम्हाला 60,000 रुपये मिळून जातील. आता जे विद्यार्थी हे मुंबई शहर, मुंबई उपनगर, नवी मुंबई, ठाणे, पुणे हे जर महानगरपालिकेमध्ये तुमचं येत नसेल किंवा या शहरामध्ये येत नसताल तर तुम्हाला इतर महसुली विभागीय शहरातील व उर्वरित क वर्ग महानगरपालिका क्षेत्रातील उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थी म्हणजे जे नाशिक वगैरे असतील तर अशा विद्यार्थ्यांना 28,000 रुपये भोजन भत्ता, निवास भत्ता 15,000 रुपये, निर्वाह भत्ता 8,000 रुपये अशी एकूण 51,000 रुपये स्कॉलरशिप ही मिळणार आहे. आता जे विद्यार्थी या दोघांमध्ये सुद्धा येत नाहीत असे इतर जिल्ह्यांच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थी अशा विद्यार्थ्यांना भोजन भत्ता 25,000 रुपये, निवास भत्ता 12,000 रुपये, निर्वाह भत्ता 6,000 रुपये अशी एकूण 43,000 रुपये इतकी स्कॉलरशिप आता मिळेल. आणि जे विद्यार्थी तालुका ठिकाणी उच्च शिक्षण घेत असतील तर अशा विद्यार्थ्यांना भोजन भत्ता 23,000 रुपये, निवास भत्ता 10,000 रुपये, निर्वाह भत्ता 5,000 रुपये अशी 38,000 रुपये स्कॉलरशिप ही मिळून जाईल. तर आता हे झाले यावर्षीपासून स्कॉलरशिप किती मिळणार आहे ते. तर खूप सारे विद्यार्थ्यांचे मला मेसेज येतात की अजून मागच्या वर्षीची स्कॉलरशिप आली नाही.
तर त्याच्याबद्दलची तुम्ही काळजी करू नका. तुम्हाला आत्तापर्यंत मी खूप साऱ्या विद्यार्थ्यांना सांगितलेलं आहे की स्कॉलरशिप कधी येते, काय प्रोसेस असते, त्याचे व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहेत. त्यामुळे त्याच्याबद्दलची तुम्ही काळजी करू नका. स्कॉलरशिप ही कधी ना कधीतरी येऊन जाणारच आहे. जेव्हा स्कॉलरशिप येईल त्याच्या 15 ते 20 दिवस अगोदर मी नक्कीच आपल्या चॅनलवरती सांगत असतो की ही स्कॉलरशिप आता येणार आहे. त्यामुळे तुम्ही त्याच्याबद्दलची सुद्धा काही काळजी करू नका. आता जर तुम्ही फॉर्म भरलेला नसेल तर फॉर्म नक्कीच भरून घ्या. आता याच्यामध्ये आता हे पाहावं लागेल की आता यावर्षी जे विद्यार्थ्यांनी स्कॉलरशिपचं फॉर्म भरलं असतील आणि त्या प्रतिज्ञापत्रामध्ये किंवा तुम्ही जे तुमचं हे बनवता, जो तुम्ही बॉन्ड पेपर बनवता, जर तुम्ही त्यावरती 30,000 रुपयाचा आत्ता सर्वांनी टाकलं असेल तर त्या विद्यार्थ्यांना सुद्धा हे देतील का नाही हे पाहण्याची गोष्ट आहे. परंतु जर तुम्हाला काही अपडेट आली त्याबद्दल तर मी नक्कीच कळवेल. तर एवढीच एक महत्त्वाची माहिती तुम्हाला सांगायची होती. जर कोणते सुद्धा डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, ते आपण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूयात. तर भेटूत एका नवीन व्हिडिओमध्ये अशाच प्रकारे स्कॉलरशिप रिलेटेड कंटेंट घेऊन. तोपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र.